हिंगोली विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली आणि सेनगाव या दोन तालुक्याचा हा विधानसभा मतदारसंघ आहे। संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ याच मतदारसंघात आहे। हिंगोली विधानसभेत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे तिसऱ्यांदा हिंगोली मतदारसंघातून विजयी झाले आहेत। त्यांनी ठाकरे शिवसेनेच्या रुपाली पाटील यांचा पराभव केलाय। हिंगोली विधानसभेतील आव्हाने नेमकी काय ते देखील पाहूया। हिंगोली विधानसभेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत झाली। या मतदारसंघात भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या रुपाली पाटील यांचा पराभव केला। हिंगोली विधानसभेत महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याने 3 अपक्ष उमेदवारांमुळे मतविभाजन होऊन याचा मोठा फायदा भाजपचे नेते तानाजी मुटकुळे यांना झालाय। तर हिंगोली विधानसभेतील आव्हानं नेमकी कोणती आहेत हे पाहूयात। येलदरी धरणातून सिंचनासाठी डावा कालवा काढणं, हिंगोली शहरासह सेनगाव शहरात MIDC उद्योग सुरू करावे, मतदारसंघात बेरोजगारांची संख्या जास्त असल्याने उद्योग सुरू करणे, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती आणि नव्याने काही रस्ते करणे, नरसी नामदेव देवस्थानाचा विकास करणे। अनेक ठिकाणी रस्ते नाहीत, हे असे अनेक प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत। त्यामुळे तानाजी मुटकुळे यांना आता मोठं आव्हान असणार आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।